विजय वडेट्टीवारची छगन भुजबळ यांनी पूर्ण अवकात काढली। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ओबीसी नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे हे प्रत्येक वेळेस एकत्र मेळावे घेण्याचं काम करतात। ओबीसी म्हणून तिरी बडवतात, परंतु ह्याच ओबीसीमध्ये फूट पडले आहे आणि हीच फूट पाडण्याचं काम फक्त एकामेकाचं जे काही राजकीय अस्तित्व आहे हे अस्तित्व टिकवण्यासाठी ही फूट पडली की काय, हाच जगाला पडलेला प्रश्न आहे, लोकांना पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, नेमकं काय झालं, कसं झालं, कुठं झालं आणि नेमकं विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काय ठिणगी पडली, आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने लाखोचे कोटीचे मोर्चे काढले आणि याच मोर्चाच्या जीवावर किंवा याच संघटित मराठा समाजाच्या जोरावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं। परंतु ह्या आरक्षण मिळत असताना काही नेते मराठा समाजाला विरोध करत होते। त्यामध्ये लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, हाच विरोध करत मराठा समाजाचा आरक्षण देण्यास हरकत नाही म्हणून जो JR निघाला, त्या JRला विरोध करण्यासाठी हे प्रमुख नेते एकत्र येत होते, प्रेस घेत होते, मीडियाला, सोशल मीडियावर वेगवेगळे स्टेटमेंट करत होते। परंतु नेमकं यांच्यामध्ये काय खटकलं हे समाजाला माहिती होणं काळाची गरज आहे। मित्रांनो, विजय वडेट्टीवार हे उत्तर महाराष्ट्रामधील येतात, छगन भुजबळ हे नाशिक या विभागामध्ये येतात, तर लक्ष्मण हाके हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात। मित्रांनो, याच विषयावर आपण बोलत आहोत की ही तिघंही, विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे, लक्ष्मण हाके हे पुरस्कृत, ज्या लोकांनी सांगितलं त्याचा दाम दिला तेवढ्यापुरतंच बोलण्याचं काम लक्ष्मण हाके करतात, तर छगन भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून जरी घेत असले तरी ते एका विशिष्ट पक्षाशी बांधिलकी जपणारे नेते आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार या गटाचे आहेत। आणि मित्रांनो, ह्याच संघर्ष पेटण्याचं कारण हे 3-4 हे वेगवेगळ्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि म्हणून यांच्यामध्ये श्रेयवादामुळं भांडणं सुरू झाले। विजय वडेट्टीवार म्हणाले की मी का जाऊ, हे राष्ट्रवादीचे आहेत। छगन भुजबळांना वाटलं ते ओबीसी नेते म्हणून मोठे होतील, मग मी का जाऊ, तू मैमध्ये यांचे भांडणाला सुरू झाले आणि ह्याच भांडणाच्या, ह्याच तुतुमयच्या कारणास्तव छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांची पूर्ण बीडच्या कार्यक्रमामध्ये लायकी काढली। लाव रे तो व्हिडिओ म्हणून त्यांचा व्हिडिओ लावण्यात आला आणि विजय वडेट्टीवार हे पूर्ण संतापले। त्यांनी मीडियाला, सोशल मीडियावर बाईट देताना किंवा एक त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ हे पूर्वी काय करत होते, आज काय करतायत आणि नेमकं मी काँग्रेसचा म्हणून मी मेळावा घेतला नाही तर मग ओबीसीचा म्हणून मेळावा घेतला, माझ्या कार्यक्रमाला ते आले नाहीत, मग मी का जाऊ, आणि माझी अवकात काढीत असतील तर त्यांचीही अवकात काय आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दामध्ये छगन भुजबळ यांना सुनावलं। मित्रांनो, लक्ष्मण हाके हे पण रुसून बसले होते, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। परंतु बीडच्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलावण्यात आलं, परंतु जो काही त्यांच्यात उत्साह होता तो उत्साह दिसला नाही। मग हे तिकडं पश्चिम महाराष्ट्राचे पडळकर असतील, हे सर्व एकत्र नेते, प्रत्येकाला वाटतं की माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, मी मोठा झाला पाहिजे आणि म्हणूनच यांच्यात संघर्ष पेटला आहे। मित्रांनो, आपण बघत आहात की विजय वडेट्टीवार छगन भुजबळवर किती खालची टीका करतात आणि छगन भुजबळ पण विजय वडेट्टीवार यांच्यावर किती जहरी टीका करत आहेत। मित्रांनो, ओबीसी नेत्यामध्ये
पडले आहेत. म्हणून मित्रांनो, राजकीय अजेंडा वेगळा आणि सामाजिक अजेंडा वेगळा. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामागं 5 कोटी मराठा समाजाने जे विश्वास दाखवला आहे त्याचं कारण एकच आहे की तो माणूस कुठल्याही पक्षाशी बांधील नाही, तो सामाजिक कार्य करत आहे. म्हणून मित्रांनो, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून काहीतरी घेण्याचं आज वेळ आली आहे. म्हणून या नेत्यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं अशी लोकांमधून चर्चा होत आहे. मित्रांनो, आपल्याला छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये नेमकं भांडणं का लागले आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.